तुमच्या मुलाला कधी अगदी छोट्याशा गोष्टींवर रडू येतं का? खेळणं सापडलं नाही, कोणी नाही म्हटलं, खेळात हरलं किंवा त्याच्या मनासारखं काही झालं नाही आणि काही सेकंदातच डोळ्यात पाणी, राग, ओरडणं किंवा पूर्णपणे गप्प बसणं. अनेक पालक मला विचारतात, की "डॉक्टर, आमचं मूल इतकं इमोशनल का आहे? इतक्या छोट्या गोष्टींचं एवढं काय वाटतं त्याला?" पण आज मी तुम्हाला एक वेगळा विचार सांगणार आहे, मांडणार आहे. कदाचित प्रश्न असा नाही की तुमचं मूल खूप इमोशनल आहे. प्रश्न असा असू शकतो की त्याला त्याच्या भावना समजून घेण्याची संधीच अजून मिळालेली नाही. आणि हे समजून घेणं प्रत्येक पालकासाठी खूप महत्वाचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवूया. भावना म्हणजे कमकुवतपणा नाही. रडणं म्हणजे हट्टीपणा नाही. आणि इमोशनल होणं म्हणजे चुकीचं वागणंही नाही. आपण मोठे झालो आहोत म्हणून आपल्या भावना कशा सांभाळायच्या हे आपण वर्षानुवर्ष शिकत आलो आहोत. पण मुलं अजूनही शिकत आहेत. त्यांच्या मेंदूचा जो भाग भावना नियंत्रित करतो तो अजूनही विकसित होत असतो. म्हणून जेव्हा त्यांना आनंद होतो तो खूप मोठा वाटतो. जेव्हा दुःख होतं तेही खूप मोठं वाटतं. आणि जेव्हा राग येतो तोही पूर्ण ताकदीने ते बाहेर काढतात. त्यांना भावना कमी नसतात. त्यांना त्या हाताळण्याचा अनुभव कमी असतो. दुसरी गोष्ट, आजचं वातावरणही मुलांना अधिक इमोशनल बनवत आहे. आज प्रत्येक गोष्ट पटकन मिळते. व्हिडिओ एका क्लिकमध्ये, गेम एका टचमध्ये, उत्तर लगेच, मनोरंजन लगेच. पण आयुष्यात असं चालत नाही. आयुष्यात कधी वाट पाहावी लागते, कधी अपयश येतं, कधी नाही ऐकावं लागतं. आणि जर मुलाला छोट्या छोट्या निराशा अनुभवायलाच मिळाल्या नाहीत तर पहिलीच मोठी निराशा त्याच्यासाठी खूप कठीण ठरू शकतं. म्हणून प्रत्येक वेळेस मुलाला दुःखापासून वाचवणं ही मदत असतेच असं नाही. कधी कधी त्याच्या सोबत राहणं हे जास्त महत्वाचं असतं. आता आणखी एक गोष्ट बघूया. जेव्हा मूल रडतं तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते बरं? रडायचं नाही. मोठी मुलं रडत नाही, काही झालेलं नाही, हे वाक्य आपण प्रेमाने म्हणतो. पण मुलाच्या मनाला काय संदेश जातो? माझ्या भावना चुकीच्या आहेत. याऐवजी फक्त एक छोटा बदल करून बघा. मुलाला सांगा, मला दिसतंय की तुला वाईट वाटतंय, मी तुझ्यासोबत आहे. फक्त या दोन वाक्यांमुळे मुलाला भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित अशी जागा मिळते. आणि सुरक्षित वाटणारी मुलं हीच हळूहळू स्वतःला सांभाळायलाही शिकतात. अनेकदा पालक विचारतात, मग रडू द्यायचं का? उत्तर आहे, हो, मुलांना रडू द्या. पण एकटे सोडू नका. कारण मुलाला अश्रू थांबवणारा माणूस नको असतो. मुलांना हवा असतो त्याला त्याच्या भावनांमध्ये सोबत करणारा माणूस. तो अनुभव त्याच्या भावनिक विकासासाठी खूप महत्वाचा असतो. आणखी एक गोष्ट आपण नकळत करतो. मूल रडायला लागलं की लगेच मोबाईल देतो किंवा चॉकलेट देतो किंवा दुसरं काहीतरी डिस्ट्रॅक्शन करतो. त्या क्षणी मूल शांत होतं. पण त्याला एक गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे माझ्या भावना टाळायच्या. पण लक्षात घ्या, भावना टाळून त्या संपत नाही. त्या फक्त काही काळ दडपल्या जातात. योग, दीर्घ श्वसन, मोकळा खेळ, सोबतचा संवाद आणि शांत वेळ या गोष्टी मुलांना भावना समजून घ्यायला खूप मदत करतात. पालक म्हणून आपण मुलांना प्रत्येक दुःखापासून वाचवू शकत नाही आणि तसं करण्याची गरजही नाही. पण आपण त्याला प्रत्येक भावनेमध्ये साथ नक्की देऊ शकतो. हे जास्त मौल्यवान आहे. कारण पुढे आयुष्यामध्ये त्याला फक्त यश मिळणार नाही, कधी अपयशही येईल, कधी नकार मिळेल, कधी एखादी मैत्री तुटेल, कधी अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. आणि त्यावेळी त्याला हे आठवणार नाही की लहानपणी त्याच्याकडे किती खेळणी होती. पण त्याला नक्की आठवेल की तो जेव्हा रडत होता तेव्हा त्याच्याजवळ कोण शांतपणे बसलं होतं. आजचा विचार इतकाच. तुमचं मूल इमोशनल आहे म्हणून काळजी करू नका. त्याला त्याच्या भावना समजून घ्यायला आणि सुरक्षितपणे व्यक्त करायला शिकवा. कारण इमोशनली स्ट्रॉंग मुलं रडत नाहीत म्हणून तयार होत नाहीत, तर रडल्यानंतर पुन्हा उभं राहायला शिकतात. आणि त्याचसाठी त्यांना सर्वात जास्त गरज असते एका शांत, समजूतदार आणि साथ देणाऱ्या पालकाची. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल
तर तो इतर पालकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच आधुनिक पालकत्व, मुलांचं मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण विकास याविषयीचे व्हिडिओ बघण्यासाठी डॉक्टर रवीज लिटिल योगीज या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.